मॅन ऑफ द मॅच त्याने निर्णायक षटक फेकला आणि 2 विकेट कॅरी करत असताना 6 धावा खर्च केला तो आदित्य मडवी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सलामीची जोडी पाठवा आपण देवाश इसवे. करड संघ आपण सेशन लावून घ्या तत्पूर्वी मॅचला होईल सुरुवात. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, आम्ही थोडासा ब्रेक घेतो इथे. या ऐकूया मायक्रोफोन वरती घेतो परिवर्तन. कॉम्बॉक्स मध्ये आमचे सज्ज आहेत साहेब भंडारी मॅनपॉम करवले. थँक्यू. दोन्ही संघांचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. लगेच आपण आदित्यला इथे देऊया मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो त्यांनी तब्बल निर्णायक षटक फेकला आणि 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट. आणि मी विनंती करेन पाहुण्यांना की पिंटू दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया, जितू म्हात्रे यांना आपण देऊया. मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदित्यला मॅन ऑफ द मॅच देऊया. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आदित्य मडवी ज्याने निर्णायक षटक फेकलं, 6 धावा खर्च करत 2 महत्वाचे विकेट कॅरी केले त्यांना मॅन ऑफ द मॅच. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती करडगावचे विद्यमान आणि दिलदार समाजसेवक आमचे जितूदादा मातेंचे शुभागमन झालाय. जशी मॅचला होईल सुरुवात आम्ही करतो कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. या आपण ऐकूया करवली गावचा एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक साहेब भंडारी यांना. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद. आणि यापुढे तुम्हाला डिंग्स ब्रेक नाहीये 4 ओव्हर मध्ये. तर आपण पुढल्या मॅचच्या दिवशी तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं असतील. लक्ष असू द्या आघाडीची दोन्ही आघाडी हे. तर इथे मात्र नक्कीच नक्कीच कैलासवाची सुजिता पहिल्याच बॉलमध्ये गोल्डन विकेट. गोल्डन डकचा शिकार देवाशिश्वे यावेळी पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार बघलाय. बिग विकेट डाऊन देवाशिश्वे मैदानाच्या बाहेर. टीम गोरपेला लागलेला पहिला मोठा देदका. चला नेक्स्ट बॅट्समन खेळ पास खेळायचा आपल्याला. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये फिल्डिंग करणारी टीम लक्ष असू द्या तुम्हाला. आदर्श 11 खरं टीम नक्कीच नक्कीच विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहेत. फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील पारितोषिक आहेत. आपण मात्र चर्चा करू जे आपण बक्षीस लावलं त्यांनी षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. आमच्या रनिंग मध्ये लावं लक्षात राहत नसतात कमेंटरचे. आपण तसे 2 षटकार मारले. सुचेता कैलासवाडी सुचेता संतोष पाटील यांच्याकडनं फलंदाजांना विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. आणि तसेच नक्कीच नक्कीच आशा आकाश मात्रे आणि मच्छिंद्र भाग्यवंत यांच्याकडनं टीम आदर्श खरटमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. विशेष आशिष मात्रेला गोलंदाजी मार्कमध्ये आशिष ने पहिल्याच मोठ्या शिक्काला पॅव्हलियनचा रस्ता दिलाय. देवाशिश्वे स्वस्तात पाहतला पहिला फुल टॉस होता. वेगवान चेंडू मात्र स्टिक फरकरणारा बॉल तर डायरेक्ट हिट. या एंडलाही दोन्ही एंडला संकटात होता फलंदाज. मात्र इथे बॅकअप साठी कोण नाही. तिथे 1 नाही तिथे 2 ओव्हर थ्रो झाला. तिसरा ओव्हर थ्रो 1+2 तर येतीलच. टीम विकेट पैसे अयांश राजेश मात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. राजेश अयांश मात्र वाईट बॉल आहे. यस 3 रन आल्यात. काउंट केल्यास सर आम्ही लक्ष असू द्या खेळाकडे लक्ष द्या. आपण विशेष आपल्याला लवकर उठलं तर तुमचं खेळ तुम्ही पटपट चालवा. यावेळेसचा बॉल चांगला आहे. चांगला बॉल आहे अशी स्वतःला वाचवत असताना यावेळेस मात्र काय नक्कीच ज्यांच्या प्रत्येक भरपूर बक्षीस लागलं होतं त्या दुसऱ्या फेरीमध्येच दोन्ही टीमला प्रवीण मात्रे यांच्याकडून देखील 1,000 रुपये. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमला पारितोषिक आहे. फलंदाजी करणाऱ्या टीम दोन्ही टीम आपल्याच आहेत. हा पण पूल हाही फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर पुढे सरकलाय आणि झेल सोप्या झेलला हॅपी बोनल होत मात्र शेवटच्या क्षणाला टिपलाय झेल. आशिषला हे दुसरं यश. खेळाडू मैदानाच्या बाहेर.
प्रमोद प्रमोद गायकर नवीन खेळाडू आलाय. पहिला मॅच आहे का उद्या? येस, पहिला मॅच आहे. आपण बरोबर 3 पर्यंत रिपोर्ट करायचा. 3:30ला थेट मॅच चालू. 3 वाजेपर्यंत आपण चालू करायची आहे. 3ला मॅच चालू करायची. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. 3ला मॅच चालू केली जाईल. आपण 2:45 मध्ये रिपोर्ट करायची आहे. 3ला मॅच चालू केली जाईल. आपल्या टीम वेळेवरती उपस्थित नसल्या 3चे 3:30 पावणे 4 झाले तर मॅच कमी ओव्हरचा खेळला जाईल. लक्ष असू द्या. दोन्ही टीम्सचा आम्ही पुन्हा सूचना देतो. टीमची नावं आहेत सिद्धी करवलेच्या विरोधात हेमंत भोईर आंबे. दोन्ही टीम्स सूचना आहे आम्हाला. ऑर्गनाइज आमचे लाडके आयोजक धनंजय दादा चाळके औषध यांच्या माध्यमातून भव्य दिव्य जवळजवळ हप्त्याहून साप्ताहिक टुर्नामेंट स्पर्धा आहे. आणि या वेळेस मात्र पुढे सरकून फटका फेस फील्ड झाली आहे. हे या व्हिडिओ काय चाललंय? हे टीम जिथे एक धाव होती तिथे का रिस्क घेत आहे तुम्ही? ओरडतायत एकमेकावरती. ह्या गोष्टी गरज नाहीये. आशिष मात्रे मिस्टेक झाली आहे मात्र बॅकअप साठी त्याच्याकडूनही झाली. जिथे 1चे 2 बनल्या, 1 होतीच ती तुम्ही दुसरी बनलून दिली. फंबल झाली आहे. रन्स झाल्या एकूण आतापर्यंत 7. बॉल चला शेवटचा बॉल. वेळ घेऊ नका आशिष. 15 मिनिटं अलर्ट आहेत. एक कॉल आहे तुमच्यासाठी. लक्ष असू द्या. 15-3 फेकायची आहेत कुठल्या परिस्थितीत. ड्रिंक्स ब्रेक ऑलआउट नाहीये. दुखापत झाली तरच. हा बॉल रिव्हर्स अटॅन केलाय. बेडूकचा फिल्डिंग आहे टीम आणि ते बॉल थांबलाय तोपर्यंत 2 कंप्लीट. अँडला बादची शक्यता आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. खरंच होती का? इथे मात्र धावबाच्या रूपात मिळालेला आहे सांघिक यश. आणखी खेळाडू गारद झाला या ओव्हर्स मध्ये. एकंदरीत 2 आशिषला मिळाले, 1 सांघिक यश. पहिलं षटक इथे संपला हा म्हणताना आणि पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा झाल्या त्या एकूण 9 धावा. खेळाडू बाद झाले एकूण 3. इंटर मध्ये लकी ड्रॉ केला जाईल 3 टीम मध्ये. याच्यामध्ये बुर्दुल आणि शिरोली टीमचे दोन्ही कॅप्टन्स यायचे आहेत. लगेच मंचावरती या. बुर्दुल टीमचा कॅप्टन्स लकी ड्रॉ आहे. लक्ष असू द्या. कॅप्टन्स नसेल तर कोणताही प्रतिनिधी चालेल. टीम शिरवली, टीम बुर्दुल आणि शिरवली कॉल आहे आपल्याला. दोन्ही टीम्स. याच्यानंतर विजेता टीम. या तिघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. लगेच यायचं आहेत. ऑर्गनाइज आमच्या आता एकदम विजेता टीमचे तर दोन्ही 12 खेळाडू आहेत. त्यात काही शंका नाही आपल्याला. तर दुसऱ्या फेरीमध्ये जिंकलेले 2 संघ आहेत. प्रथम बुर्दुल आणि शिरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स कोणी प्रतिनिधी चालेल या. आपण मयूर मात्रे गोलंदाजी मध्ये परिवर्तन केलं जातो. चला बेल घेऊ नका टीम खरट. आशिष मात्रे लक्ष असू द्या. इथे स्टिक ली वॉर्निंग आहे. डिंग्स ब्रेक बंद केल्यात. 15 मिनिटे 3 ओव्हरसाठीच आहेत. पहिल्या ओव्हरला जवळजवळ 6 मिनिटे संपली तुमची. हा फटका म्हणून मारायचा होता. फटका चांगला म्हणता येईल का? ह्या फटक्यामध्ये शॉट सिलेक्शन होतं, मुवमेंट नव्हती बॅट्समनची आणि मात्र डॉट बॉल आलाय. मिडल ऑर्डरसाठी फलंदाज मैदानावरती आज ऑलराऊंडरच्या भूमिकेत अजय पाटीलला आपण बघतोय. गोलंदाजी हे रूल आहे या खेळाडूत. काय बॉलिंग केली अजयने मागील मॅच मध्ये दर्जेदार. सो ग्रेट. जबरदस्त बॉलिंग केली. मात्र सध्या टीम संकटात आहे. डाव सावरायचा. हा ई चेंडू डीप मध्ये फिल्डर आहे. पहिल्या ॲडनने बॉलला पकडलाय, उचललाय, फेकलाय. तो पण सिंगल आली आहे. स्वतः मात्र आशिषला आता लीड करतो. भरपूर सारी मेहनत घेतो आशिष. टीम चांगली खेळतो. एकामेकावरची संयम ठेवा. आरडाओरड हे बरंचसं काही मग मिस्टेक होतात, आणखी होतात. या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील. कारण अगेन्स्ट टीम तुमच्या विरोधात खेळणारी जय कांडेश्वर क्रिकेट टीम गोरपे ही ताकदवर टीम आहे. सध्या तरी अजूनही तक करून बसलाय आघाडीचा खेळाडू. सागर पाटील क्षमता आहे या खेळाडूमध्ये. यावेळेस गॅप मोठा आहे. दूरवरनं केलं पुढे सडकलाय. यावेळेस चांगली फिल्डिंग झाली आहे. धावबाची दाट शक्यता इकडे आणि ही
ते मात्र होत आहेत या गोष्टी. हेच सांगायचं आहे आमच्या जे समालोचन कक्षामध्ये जो फिल्डर आहे हा बॉलर आहे आणि हेच हे तुम्हाला प्रतिसाद द्यायचं असतं एकमेकाला खेळत असताना. आपण सांगिक मॅचचा पहिला डाव असो की दुसरा डाव असतो आणि आपण ही डावरोड बऱ्याचशा काही प्रेशर येतात, एखादा खेळाडू घाबरतो, बऱ्याचशा काही थोडासा दोन्ही टीमला मी शेवटचं पुकार देतोय. टीम बुर्दुल आणि शिरवली, फिल्डिंग चांगली आहे बुर्दुलचा आहे तर शिरवली आणि त्याच्यानंतर विजेता, तिघांमध्ये लकी ड्रॉ लगेच केला जाईल. विजेत्या टीमची एक चिठ्ठी असेल, एक बुर्दुल. चिठ्ठ्या कशा बनत त्या सरांना माहिती असेल. लकी ड्रॉ केला जाईल लगेच या ओव्हर नंतर आणि येणाऱ्या मॅच 3 षटकांचे असतील. येणाऱ्या मॅच 3 षटकांचे असतील. यावेळेस रिव्हर्स अटॅक केलाय, यावेळेस डायरेक्ट हिट न परतावं लागलं असतं, भरपूर लांब होता. साली नाहीये, नशिबाची साथ खेळाडूला मिळतोय सध्या तरी. सागर आणि अजय ही जोडी मैदानावरती. डावखोरे आताचे खेळाडू. धावा ही मंजिल तुम्हाला 40च्या आसपास न्यायची, ही धावसंख्या टार्गेट सेट आहे. मागे मॅच मध्ये आपण 36 धावा, तिथे मात्र वाईट बॉल. मात्र सर बऱ्याचशा उशिरा निघाले, मात्र वाईट दर्शवलाय, खराब बॉल आहे सांगत असताना. चला ओके ओके. तर लकी ड्रॉ हा बॉल ही ओव्हर झाल्यानंतर आपण लगेच घेऊ. हा बॉलचा हाही बॉल चांगला आहे. एकूण हा ओव्हर्स देखील चांगला आला. एकूण 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हर्समध्ये फक्त 14 धाबा. आदर्श 11 करत टीम वापसी करतात. लकी ड्रॉ घ्या 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 ना, मग ते जोर झाला करून घ्या. लकी ड्रॉ सध्या होत आहे, बघूया कोणाच्या बाजूनं लकी ड्रॉ. चला 3 टीम मध्ये विजेता टीम शिरवली बुर्दुल 2 सामने जिंकल्यात आणि बुर्दुल टीम पुढे सरकतोय लकी ड्रॉच्या माध्यमातून. हार्दिक शुभेच्छा टीमला. बुर्दुल टीम अंतिम सामना खेळणार आजच्या दिवसामध्ये. या रजनीतील ह्या दिवसातील टीम गावदेवी बुर्दुल शेवटच्या मॅच साठी विजेत्या टीमला खेळावं लागेल शिरवलीच्या विरोधात. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरचा असेल, लक्ष असू द्या. 3 ओव्हरचा मॅच असेल. येस तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकूण धावा झाल्या त्या फक्त 14 धावा. लोएस्ट स्कोर मॅच मागील 1-1.5 तासापासून जणू काही खेळ थांबलाय. ज्या धावा असा संध्याकाळचा क्लायमॅट अगदी थंड होत चाललाय आणि तर धावा बनत नाही. डीव पडलाय आज, डीव आहे डीव आहे. नक्कीच नक्कीच आमचे शेळके सर मग सांगतात आता आले एवढ्यात, एक 10-15 मिनिटं आधी आले. नक्कीच 15-20 मिनिटात जास्तीत जास्त आपल्याला आता धोका दिसतोय सध्या तरी. चला तिसऱ्या बॉल बॉलिंग मध्ये बॉलच नेम सौरभ, सौरभ गोरे ना. सौरभ गोरेचा हा चेंडू दूर बनत होता, सौरभ पुढे सरकलाय. मात्र ही कॉटन बॉल भरपूर हार्ड आहे. 2 धावा येतात, धावा येतात हे महत्वाचं हे लक्षात येतो सागरच्या. सागर पाटील इथनं हेच काम तुम्हाला करावं लागेल. धावा बनल्या नाहीत ना पहिल्या 2 षटकात, येणाऱ्या 12 मध्ये आणखीन 17-18 कशा बनतील हेच करायचं. आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आता तुम्हाला 9 धावच्या धावगतीने धावा बनवणं खूप कठीण आहे या क्लायमेटमध्ये. कारण हवाई यात्रा हे सफर जर फिल्डिंग चांगली असेल तर बनलेल्या 35 ही मोठं टार्गेट मानलं जाईल. तर यावेळेस सीमारेषेवरती शिल्डिंग आहे थोडीशी खराब झाली आहे. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये हो डायरेक्ट तरी देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र सागर डेंजर झोन मध्ये होता आणि 2 धाबा इथे कंप्लीट केला. बॅक टू बॅकच्या येणाऱ्या 2 धाबा सागरला बरेचसे काही जाऊन देतात. टीमला देखील सागरला दिला असता, टीमला देखील एक सुटकेचे श्वास. धावपळक 2 ने का होईना पुढे सरकतोय दुहेरीने वाटचाल करताना. सागर पाटील एक मोठा सिक्का म्हणून परिचित आहे या परिसरात, सातत्य राखले सागरने. मात्र ही जबाबदारी आली सध्या टीम बॅकफुट वरती आहे, फ्रंट वरती आणेल का. रिव्हर्स अटॅक केलाय, फुट पॉइंटला फिल्डर तयार. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तरी देखील पहिल्या 3 मध्ये 5 झाल्या, दुसऱ्या धावेसाठी निघून आलाय आणि मात्र इथे सागरच बाद झालाय का पाहावं लागेल. यस, कारण क्रॉसिंग नाहीये, सागरला परतावं लागेल पूर्णपणे 100% सागर मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का टीमला.
शॉर्ट बॉल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल तू चल या तसा सागरकर त्याच्या मागे अजय मैदानाच्या बाहेर येताना आणखी एक धक्का. टीम अगदी नाजूक टीम आहे खांडेश्वर गोरपे टीम. चला एकूण तर विचार केला तर धावा बनल्यात त्या स्कोर कार्ड वरती. स्कोर 19 रन 19 धावा. ओव्हर मध्ये टीम आदर्श वेलणकर फास्ट घ्या. कोरबे टीमचे बॅट्समन देखील फास्ट घ्या. आपण आल्या नवीन बॅट्समन जरा पटपट या. आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात कारण वेळ भरपूर होत चालली आहे. उद्याच्या सूचना आम्ही पहिल्या टीमला अंबेच्या विरोधात सिद्धी गरोळे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपल्याला 2:45 इथे रिपोर्ट करायचा. बरोबर 3 मॅच चालू केली जाईल. 5 ओव्हरचा मॅच आपल्याला काय तर रिपोर्ट करायचा आहे. अन्यथा आपण बेल केली तर आपला मॅच कमी ओव्हरचा खेळला जाईल. लक्ष असू द्या. आम्हाला ऑर्गनाइज टीमकडनं सूचना येतात. हा बॉल काय बॉलिंग करतायत. अगदी खेळपट्टी गोलंदाजांचीच बनली की काय हा प्रश्न येतोय. काय बॉलिंग होतोय. जबरदस्त बॉल. कुडलेन्स मधून स्लो फेकलाय. बेट करून गेलाय बॅट्समनला. मागे डॉट बॉल. हा ही बॉल मात्र यावेळेस तडाखा आहे. उंच तर गेलाय आणि हा बॉल गेलाय बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकार बऱ्याचशा कारणाने मोठा धमाका ब्लास्ट. चला चला वेळ महत्वाचे. बरं खरंच वेळ महत्वाची आहे पुढच्या मॅच मध्ये. नक्कीच पहिल्या ओव्हर्स मॅच जर गेला कमी. यस यस लक्ष असू द्या. पुढच्या मॅच स्कोर स्कोर 25-25. नक्कीच नक्कीच हो हो नक्कीच पहा पुढच्या मॅच मध्ये 3 ओव्हरच्या मॅच 2 होतील अजून इथे. पहिल्या ओव्हर्स मध्ये नंतर जर बॉल गेला तर कमिटी देईल तोच बॉल तुम्हाला स्वीकारावा लागेल. लक्ष असू द्या. त्याच्यावरती खेळायला लागेल कारण वेळेसाठी हे सर्व काही केलं जातं आणि वेळ वाचवा मग इथं तुमच्या जातात आहे बऱ्याचशा गोष्टी. खेळाडू सर्वच खेळाडूंना आपलं खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. सध्या तरी लास्ट एक पाहायला भेटला फलंदाज कल्पेश पाटीलच्या बॅटमधनं. निर्णायक षटकार असू शकतो. 25 वरती पोहोचला धावसंख्येचा गाडा. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावरती. पहिलाच बॉल. हा बॉल देखील दूरवरनं खेचत होता विकासला बेट करून. स्लो बॉल ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप. बॉल आलाय डॉट. मात्र सध्या तरी 25 झाल्यात. इतकं क्षमता आहे या खेळामध्ये. येणाऱ्या 5 मध्ये हा 3ही उघडू शकतो. सध्या तरी बाहुबली भन्नाट फॉर्मात आहे विकास. हा चेंडू जागा बनवली स्वतःसाठी. दोरीवरनं हवाई वेग घेतला चेंडूने. गती होती चेंडूमध्ये. गती परिवर्तन. डीप मिड विकेटला बीट करून गेलाय खरंगळत बांडलायच्या बाहेर. सौकार. आणि अगदी डीप मिडविकेटच्या हा फिल्डरला हा बॉल अडवायला बांधत नव्हतं मात्र वेगाने उशिराने गेला तर जवळपास नाही गेला त्याचा बॉल. म्हणजेच प्रत्येक टीमची फिल्डर चाणक्याने खेचून मारलाय मात्र डाऊन दी फिल्डर. हो हे जीवनदान भरपूर मार. दुसरी धावही ते सहज मिळेल आता कारण फंबल झालाय तिथे. दुसऱ्या अटेम्प्टने बॉलही उचलता आला नाही. 2 मिळाले आहेत. धावा येत आहेत सध्या तरी विकासच्या बॅटमधून टीमसाठी. धावफलक पुढे सरकतोय. शिवणदान मिळालं. डाऊन दी फिल्डर होता अगदी बरोबर डीप मिड विकेट मध्ये. 2 फिल्डर्स पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअरला एकदा थोडासा फाईन सरकवला इकडे मात्र एक फिल्डर्स डीप मध्ये आहे. हा चेंडू बॉडीवरती अदललाय. धावा येतील या महत्वाच्या आहेत. या अनुषंगेने पहिली कंप्लीट केली आहे. सध्या तरी दोन्ही खेळाडूने षटकार ठोकलाय. म्हणजेच दोन्ही खेळाडू यावेळेस स्वतःला थांबवले त्यांनी. मी मारेन तर तू थांब. 2 प्रयत्न 3 चेंडूपर्यंत वाट पाहिली त्यांनी. त्याच्यानंतर चौकाराला नशिबाचाच होता तोही मात्र फंबल झाली होती. फिल्डिंग खराब झाली आणि तिथं मात्र या पहिल्या 2-3
4 चेंडूमध्ये धावा एकूण बनवल्या. तो बिटचा बॉल वन्स अगेन. शेवटच्या बॉलसाठी तयार आहे. टार्गेट सेट बॉल. येणार मोठा फटका. हा बॉल हवाक्यात आहे मात्र उंच गेलाय. डाऊन दी फिल्डर वाईडिश लॉंग ऑनचा. हो क्या बात आहे. काय खराब फिल्डिंग केली या डावात. आजच्या दिवसातील सर्वात खराब. इथे खेळाडूच पडला त्याच्यामुळे तुम्हाला प्रयत्नच करता येणार दुसऱ्या धाब्यासाठी. इथे धाव आली आहे. असं मात्र डबल आली ना. 2 आल्या. एकूण 2 ने धावपळ पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 35 झाल्यात. आणि सेम टू रिझल्ट मागील मॅच मध्ये पण 35 पाहिल्या होत्या. 4 मध्ये टीम चिंचोळीने बनवल्या त्या 36 धावा 3 ओव्हर्समध्ये टीम शिरोलीने चेस केला. तेजस मात्रचं आक्रमण आपल्याला पाहायला भेटलं मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. इथे मग 24 बॉल 36चं टार्गेट आहे. एक छोटं लक्ष आहे खरं टीम समोर. अगेन्स्ट घोरपे टीमची बॉलिंग आहे. या ऐकूया मायक्रोफोनमध्ये मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज प्रसाद भाग्यवंत मॅन फ्रॉम आंबे. सुस्वागतम 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 जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि उपस्थित मान्यवर आणि त्याचनंतर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकी स्पर्धा पाहत आहेत आणि जमले सर्व खेळाडूंचं मी पुण्यात सरचे स्वागत करतोय. बिग फाईट मॅच रंगतीय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कांडेश्वर क्रिकेट क्लब गोरुपे त्यांच्या अगेस आपण पाहतोय. आदर्श क्रिकेट क्लब खरड या मॅचमध्ये आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी केली आहे गोरुपेने. धावा बनवल्या 36 धावांचं टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये आणि ते 36 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी खरड संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. आणि 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये तब्बल 24 चेंडूमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. आणि आजची ही रजनी नाईट टुर्नामेंट डे नाईट फॉर्मॅट आपण पाहताय आणि एन्जॉय करता येईल ही स्पर्धा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथनं आशिष मात्रेला सुवर्ण संधी असेल. चौकार षटकार हॅट्रिक. जर आशिषच्या बॅट मध्ये जर पाहिली तर मच्छिंद्र भाग्यवंत आणि आकाश मात्रे वसार यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि काही एक मत आशिष सुवर्ण संधी चौकार षटकार हॅट्रिक साठी अयांश राजेश मात्रे यांच्याकडनं आशिष साठी तब्बल 3000चा कॅश प्राइज असणार आहे. आशिष साठी मात्र एटीएम फुल झालंय मैदानाच्या आतमध्ये. आणि सलामीची जोडी मैदानात तुम्ही दाखल झाली आहे. सलामीला फलंदाज आपण पाहतोय साईनाथ म्हात्रे आणि आशिष म्हात्रे. सिंहगडची जोडी आणि P1च्या मॅनेटरी पहिले पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये सज्ज होते देवा शिसवे. म्हात्रेपाडा एंड कडनं गेम ऑन होते. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. क्वालिटी क्रिकेट फॉर गुड गेम. गेम ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल पेस करेल साई म्हात्रे. मोठा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. रिकाम्या जागा भरा. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आले होते. वेगाने आले होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा लगातात येतोय. चौकार. थँक्यू विजय मास्टर. देवावरती प्रत्याला चढवला. साईच्या बॅट मधनं आला हा पहिला चौकार. 36 धावा बनवायच्या तिथना टीम खरडला विजयासाठी. देवाशिषवरती आक्रमण. यावेळेसचा फटका. ओमास लान म्हणून ट्रॅव्हल शनी आले चेंडूवरती आणि एका हाताने शनी चेंडूला कॅरी करतायत. मागच्या मॅच मध्ये शनीचा झेल नक्कीच आठवत असेल. काय अटेंड केला होता झेल. व्ही मध्ये फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त एका हातामध्ये चेंडू पकडला. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी चालेल. देवाशिष वे कमबॅक करताय चौकाराच्या नंतर. आशिष मात्रे ऑन स्ट्राइक. रिव्हर्सचा फटका. हिट विकेटच्या माध्यमातून आशिष मात्रे आता तंबूच्या असताला. विकेटचं पतन. आशिष मात्रे बॅक टू पवेलियन.
आपण पाहणार आहोत सिद्धी करवळे त्यांच्या अगेन्स्ट हेमंत भोईर आंबे हा संघ तुम्हाला 2:45 रिपोर्ट करायचा आहे, कारण सामना ठीक 3 वाजता सुरू होईल याची नोंद घ्या आपण. आपल्यापर्यंत आमचे शब्द पोहोचत असतील तर प्लीज कोऑपरेट करा, कारण स्पर्धा अप्रतिम आहे. नक्कीच आंबे संघ उद्या वेळेवरती उपस्थित राहील ह्याची जिम्मेदारी मी घेतो, कारण मलाही त्यांच्या सोबतच यावं लागेल. कारण 3 वाजता जर पहिला चेंडू पडेल तर मला सुद्धा 2:45 इथं हजर व्हावं लागेल. प्रणय आशिष मात्रेची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर झाली. आता नवीन फलंदाज सौरभ गोरे नेट नंबर 3 वरती. आता गोलंदाजी मार्क वरती देवा शिसवे कमबॅक करतोय. आता मोठी विकेट आली आहे. सौरभ गोरे स्ट्राईक पॉइंट एंड वरती सज्ज आहेत. मोठा फटका सौरभच्या बॅट मधनं तडाका सीमा रेषेच्या बाहेर चेंडू हवेशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. हात फुल टॉस आहे. ब्लॉक हॉल मध्ये फेकला. आनंद कार्पेट चाललाय. चेंडू व्ही मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक भगवान गायकर तिथे होत्या. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलला, फेकला, सिंगल. आता सिंगलने स्ट्राईक रिपीट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. ते सामना संपल्यानंतर लगेच टॉस होईल, तर शिरोली टीमचा कॅप्टन आपण या टॉस साठी रिपोर्ट करा. रिपोर्टिंग करायची या यातनं जिंकणारा संघ हा टीम शिरोली संघासमोर फाईट करेल. बिग बॅटल एक नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. साईसाठी स्टेप आउट करून करायचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि इष्टच्या हातामध्ये विसावतोय. सागर पाटीलच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर पहिलं षटक संपन्न होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ती एका डझनात 12 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. मोठी विकेट आशिष मात्रेची विकेट कॅरी केली आहे. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी टीम आदर्श इलेव्हन खरड संघाला 24 धावा 24 डीजे. प्रणय आमच्या गावाचा विचार जर केला ना, ज्या ज्या वेळी आम्ही अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी जात असतो, आमच्या गावातील सर्वांचाच सपोर्ट मला असतो. सातत्याने त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती आणि असंच राहू द्या. आणि आशिष मात्रे यांचा जर उपकार विसरावे नाहीयेत, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन कक्षामध्ये प्रवेश केला आहे. असे आमचे खरड गावचे आशिष मात्रे. मॅच बिग फाईट आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघर्ष करतोय आदर्श इलेव्हन खरड संघ, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय जे खंडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे. 12 मध्ये 24 बनवायच्या, 24 18 मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज, झेलची संधी, मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. आता सौरभ गोरे बॅक टू पवेलियन. थँक्यू सो मच. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. सौरभ गोरे बॅक टू पवेलियन. पण एका काळामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी जात असताना अनेक साऱ्या टीका आमच्यावरती व्हायच्या. त्यानंतर जर आज पाहिलं गेलं तर आमच्या गावामधून आम्हाला अनेक सारा सपोर्ट येत असतो. तर प्रीतमचं सुद्धा मी मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर प्रीतमच नाही तर आमच्या गावात अनेक सारे आमचे व्यक्तिमत्व मला शुभेच्छा देत असतात. आता विकेट मिळाली आहे. सौरभ गोरीची विकेट मैदानाच्या बाहेर आली. आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती मयूर मात्रे. मयूर मात्रेचे बॅट मध्ये आतमध्ये बोललेच. मयूर विस्फोटक फलंदाज आहे.
धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन थांबली आहे. लॉस ऑफ 2 विकेट पाहतोय आपण. अशीच मात्रीची विकेट, त्यानंतर सौरभ गोरीची विकेट. यावेळेचा फटका लॉक केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक प्रमोद गायकर चेंडूवरती आलेत. भगवान गायकर चेंडूवरती खूप वेगाने आले आणि 2 धावा इथनं मात्र एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अॅकोडची थ्रो फेकी जर पाहायला मिळाली असती तर चेंडूची अडवणूक पहिल्या टप्प्यावरती जर केली असती ना प्रणय, तर नक्कीच एक धाव रोखण्यामध्ये यश आलं असतं. पण तसं काही घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय खरडा संघ आपण पाहतोय. यावेळेसचा फटका मयूरच्या बॅट मधनं तडका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, चुकी होणार नाहीये. टिपलाय जेल आणि संपलाय मयूरचा खेळ. आणखीन एक धक्का आदर्श 11 खरड संघाला. मयूर बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आता मयूर मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. इतर स्पीडअप करा आपण. टीम गोरपे, प्रत्येकी चेंडूवरती आपल्याला टीम मीटिंग करायची नाहीये. प्लीज कोऑपरेट करा. स्पर्धा अप्रतिम आहे. वेळेला महत्व द्या. काय येणाऱ्या काळामध्ये वेळ खूप महत्वाची आहे. या वेळेस चेंडू वेगवान चेंडू सागर पाटील. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज नंबर 5 वरती संदीप म्हात्रे. पहिला बॉल फेस करत असताना वेगवान चेंडू होता, गुडलान स्पॉट वरती पडलाय आणि डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल सागर पाटील. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू अडतळतोय. अंपायर रिव्ह्यू आहे, बॅट्समन रिव्ह्यू आहे. दिस इज वाईड बॉल चेक करायचा. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. त्या व्हाईट बॉलची मागणी केली गेली आहे. ऑफिशियल पंच आहेत आमचे. जी लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय GTC ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली गेली आहे. तर लवकरच मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. क्लोज डिसिजन एकदम. ऑफिशियल पंच आमचे पाहतायत. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय मात्र निर्णायक षटक फेकतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय सागर पाटील. या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल फक्त 2 धावा खर्च करतोय. महत्वाचे 2 विकेट मात्र कॅरी केली आहेत सागर पाटीलने. नेक्स्ट बॉल संदीप साठी. यावेळेस चेंडू आणखीन एक वेगवान चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर इस्टेंच्या वरून निघून चालला इस्टेंच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकांचा इथं खेळ संपलाय आणि धाव संख्या धावकडे जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. असा प्री विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12-22 समीकरण. या संघ षटकाचा विचार जर केला सागर पाटीलचा, 2 विकेट कॅरी करत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या. त्या 2 धावा. निर्णायक षटक राहिलाय सागर पाटीलचा. डीजे दुसरं षटक निर्णायक आलाय आज सागर पाटीलचा. आता अजय पाटील येणार नंबर 3 वर. तिसऱ्या षटकामध्ये आलाय आता सागर. अजय पाटील आलाय तिसऱ्या षटकामध्ये. मागच्या मॅचचा हिरो इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती अजयने. मात्र इथं सुद्धा त्याच पावलावरती पाऊल ठेवावं लागेल अजयला जर हा सामना जिंकून द्यायचा असेल. सलामी लावलेला फलंदाज साईला पाहतोय आपण. एक चौकाराच्या मदतीने खेळतोय.
पहिला बॉल फेस करेल. यावेळेसचा चेंडू गुडल्या स्पॉट वरती पडला. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉलचा दडपण निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम खरड संघावरती दडपण देण्याचं काम करतोय आणि आता विजयाच्या अशा पल्लवित करतोय टीम गोरपे संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा ब्लॉकर मध्ये फेकला फॉलोअर मध्ये चेंडू अडवलाय. सागर पाटील कडनं चुका मात्र होत नाहीये आणि प्रत्येकी डॉट बॉल आता प्रेशर निर्माण करतोय प्रणय टीम खरडच्या फलंदाजांवरती. आपण पाहतो हे समीकरण सोपं होतं. 12 मध्ये 24 धावा बनवायच्या होत्या, 18 मध्ये 24 धावा बनवायच्या होत्या. आता समीकरण 12 चेंडू मध्ये आपल्याला 24 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. ओहो, गतीमध्ये परिवर्तन. सलगचा हा तिसरा डॉट बॉल. विचार जर केला तर मागच्या षटकामध्ये 3 चेंडू निर्णायक फेकले होते आणि या चेंडूमध्ये 3 चेंडू निर्णायक फेकतोय. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी अजयची. निर्णायक षटक फेकतोय अजय. सागरच्या पावलावरती पाऊल ठेवलाय. सागरने 2 धावा खर्च केले, 2 महत्वाचे विकेट कॅरी केले आणि त्याच प्रकारची गोलंदाजी अजय पाटील मैदानाच्या मध्ये करतोय. यावेळेस फक्त दिशा द्यायची होती. बॉटम बॉलचा काही संपर्क नाही. या सिंगल एकवडली गेली या मैदानाच्या आतमध्ये. सिंगलने धावफलक पुढे सरकेल आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15 आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. नक्कीच लो स्कोरचे सामने आपण पाहतो. असं वाटत होतं प्रणय की सामना लवकर संपेल, परंतु असं काही घडत नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडू येतोय, मॅच येते. यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का. आता संदीप म्हात्रे बॅक टू पवेलियन. गोरपे 3 षटकांचा खेळ तर संपला आहे, मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त 1 धाव खर्च केली आणि महत्वाची विकेट कॅरी केली आहे. संदीप म्हात्रेची विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे गोलंदाज अजय पाटील ना, मागच्या मॅचचा हिरो. आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मिलिंद शिसवे नट नंबर 4 वरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय. स्लॉगरचं षटक आहे आणि या षटकामध्ये 21 धावा बनवायच्या. 21 6 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. साई जो आघाडीला आला होता. यावेळेसचा चेंडू दिशा पाहावी लागेल. यस, सचिन म्हात्रे सर आम्हाला दिशा सांगत असताना अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती ऍड केलं जाईल. धाव संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. यावेळेस फटका. बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी. आणखीन एक टिपलाय झेल आणि आता संपलाय साईनाथ म्हात्रेचा खेळ. विकेटचं पतन. थँक्यू सो मच. विकेटचं पतन मैदानाच्या. नक्कीच आशिष म्हात्रे ज्या वेळेला क्रीजवर होते ना, नक्कीच विजयाच्या अशा पल्लवीत होत्या टीम खरड संघाच्या. कारण आशिषने आज विस्फोटक फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आशिष लवकर तंबूच्या असताना पाहिले आपण आशिषला. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आलाय. व्हॉट अ बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रिव्हर्स केलाच होता. फिरू पॅड वरती आदळलाय. आवडापूल केली पण चांगकडे कटाक्ष टाकलं गेलाय, परंतु एक बायच्या स्वरूपात ही सिंगल एकवडली जाईल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कैलासवासी सुजिता संतोष पाटील यांच्या माध्यमातून सागरसाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. अजयसाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे.
यावेळेस फटका सुरेख आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक देवाशिष धावतायत पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. बऱ्याच काळानंतर येत हा दमदार चौकार. टीम शिरोलीचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. उल्हास मडवी आपण या टॉस साठी उपस्थित राहा आमच्या व्यासपीठावरती. यावेळेसचा फटका आणखीन एक. देवाशिष चेंडू खाली चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का विकेटचं पतन. पूर्णपणे एकतर्फी सामना पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 8 वरती ध्रुव मात्रेला पाहतो आपण. यावेळेचा पहिला चेंडू फेस करायचा होता. अशा प्रकारे सामना जिंकलाय टीम जय खंडेश्वर गोरपे संघानं. आणि इथनं दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. प्रमोद दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. ऑफिशियल कॉल असेल आपल्याला. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टीम शिरोलीचे कॅप्टन आणि टीम गोरपेचे कॅप्टन आपण या टॉस साठी.